बॉय फिल्टर पाळा. अयो, अरे बाप रे बाप, आलात परत आपली 30 तोंड घेऊन. वर्षानुवर्ष स्किट करणारे तेच ते न फुटलेल्या पंच सारखे केविलवाने चेहरे रोज येतात आणि फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी माझा अपमान कधी होईल याची वाट बघत बसतात. पण आज असं अजिबात होणार नाहीये, कळलं ना. आज मी तुमच्या सोबत नाहीये, कारण माझ्या सोबत प्रसाद ओक आहेत. सगळ्यात महत्वाचं सांगायचं सर, मी माझी स्वतःची म्हणजे गौरव मोरे ऍक्टिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे. आणि त्या इन्स्टिट्यूट मध्ये आता बरीच मुलं येत आहेत. 50,000 रुपये प्रत्येकी फी आहे. मस्त चाललंय. इथे ऍक्टिंगचं दुकान चालू आहे आणि आता तुम्ही बघताय सेटअप, मी इकडे फिल्म करायला सुद्धा आलोय. त्यामुळे सगळं व्यवस्थित चालू आहे आपलं, नो टेन्शन. आता येईल स्क्रिप्ट लवकरात लवकर, काहीतरी करायला पाहिजे. स्क्रिप्ट सर. अरे 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 सर. वनी बेटा तू. सर तुम्ही इथे. बेटा सर. अरे अरे हळू हळू हळू, तू इथे काय करतेस? माझं शूटिंग बघायला आलेस हो ना? नाही सर, मग? ऍक्च्युली मला काल त्यांचा फोन आला होता की उद्या जर तुम्ही फ्री असाल तर शूटला येऊ शकाल का म्हणून. त्यांचं म्हणजे कोणाचा? ते बने सर म्हणून कोणीतरी आहेत सर. बने हा. सर. हा. तो सर वगैरे नाहीये, तो इथे फक्त असिस्टंट आहे, सर नाहीये. हा. तेच त्यांनी मला फोन केला होता. Okay. पण सर मी कॉस्ट्युम वगैरे घालून तयार आहे, पण मला कळत नाहीये की मला काय बोलायचंय. ऍक्च्युली मला खूप रिलॅक्स tension येते रिलॅक्स, सर. घाबरू पोटात नको. गोळा आलाय. रिलॅक्स, घाबरू नको घाबरू नको. तुला माहितीये ना, तू गौरव मोरे ऍक्टिंग स्कूल मधनं आलेली आहेस. हो, सर. माझ्या हाताखाली तयार झालीये. Yes, sir. माझा हात सुजलाय बघ. हा? नाही. काय बोलताय सर? Actually, हा? तर मला सांग, ऍक्टिंगचे 4 घटक सांग. थांब. अंगिक, वाचिक, इचिक आणि पिचिक. गुड येस थँक्यू. गुड माय बॉय, गुड गुड. तुला सगळं येतंय. Yes, sir. हा, मग घाबरू नकोस ना, काय टेन्शन घेतेस? पहिला हा? दिवस आहे ना, sir. काही पहिला दिवस नाही बघ, मला माहिती आहे तुझी पहिली फिल्म आहे. हा. डायलॉग नसतील, टेन्शन घ्यायचं नाही. करिअरची सुरुवात अशीच होते, टेन्शन घ्यायचं नाही. हा. रिलॅक्स रिलॅक्स मध्ये राहा, एकदम रिलॅक्स राहा. रिलॅक्स आहे okay? सर. हा. तुम्ही आहात ना, मी आता एकदम टेन्शन फ्री आहे सर. हा. रिलॅक्स. वनिता खरात मॅडम. मी अच्छा. आहे सर. आणि गौरव मोरे सर. मी. अच्छा. हा तुमचा सीन आहे. Okay. दोघांनी एकदा वाचून घ्या. Yes, sir. माझं एक छोटं काम आहे ते करून येतो मी. त्यानंतर मग आपण एक रिहर्सल करू आणि मग शूटला घेऊया. ठीक आहे? चालेल चालेल. आणि मॅडम समोर ना व्हॅनिटी व्हॅन आहे, तिथे तुम्ही बसू शकता. ओके सर. त्यात जे मालकीणबाई आहे ना, हा. ते तुम्ही वाचा. Okay. आणि तुम्ही ते छोट्या चोरट्या आहे ना, ते तुम्ही वाचा. छोट्या चोरट्या. हा. हे मी वाचायचं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सर ते असं का बोलले तुमच्या? नवीन मुलगा आहे, नवीन असिस्टंट आहे. Okay. त्याला माहित नसून गौरव मोरे काय आहे ते. Okay. त्यामुळे तो बोलून गेला. हा. ओगा ओगा, त्यानंतर कळेल काय ते. बरं, एक काम कर, आपण स्क्रिप्ट वाचूया का? येस सर सर. काय एकदा सीन वाचला आणि माझ्या डोक्यात बसताना तर मग मी डिटेलिंग करायला मोकळा. ओके ओके सर. चल सर अरे, नको नको. अरे, sorry. हो. सॉरी सर. पाय सर. ठीक आहे, गुरुत्वाकर्षणची चूक नाहीये त्यात. सॉरी सर. हा, हरकत नाही. बसून घ्या बसून घ्या. ओके ओके सर. मला वाटलं की तुम्ही मला पाडता. नाही सर. सर पाय सरकला काय सर. सरकला? हो, हो, हो. माझी जीभ सरकते. हा, सर. नाही, नाही. काय ना काहीतरी सरकलं पाहिजेच ना. बरं ठीक आहे, घ्या. काय वाचायला दे. मी बोलू. ओके. सर मालकीण असं म्हणते, हा. छोट्या चोरट्या. ओके, छोट्या चोरट्या म्हणजे छोट्या चोराचं कॅरेक्टर आहे, चोराचं कॅरेक्टर हा. आहे. इट्स अ चॅलेंजिंग. हा? वर्किंग करावं लागेल. ओके, पुढे. छोट्या चोरट्या. लूत लागलेलं कुत्र पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे. माझ्या पायरीवर लाळ गाळत पडला होतास भिकाऱ्यासारखा, तेव्हा मी आसरा दिला तुला, मी छप्पर दिला तुला. नाहीतर तिथे सडून सडून शेणातल्या किड्याची मौत मेला असतास रे कुत्र्या. मी जंतू साला किटाणू. आज तू मला दगा दिलास. मला तू असं ऐकणार नाहीस. तुझ्या कमरेतच लात घातली पाहिजे. सर हे काय आहे सर? ओके. सर हे मला नाही जमणार सर. नाही हे भाळा. तुम्ही गुरु सारखे आहात माझ्या, मी नाही बोलणार एक सर. मिनिट, रडू नये. रडल्यावर आपण फार विचित्र दिसतो. हा? असं आपल्याला वाटतं. रडू नये, हसायचं आहे. एव्हरी डे प्रेझेंट. असं रडायचं नाही. नाही सर. कळलं ना? हा. रडायचं नाही, रिलॅक्स. आणि मग मला सांग, तू मला खरोखर असं बोलणार आहेस का? नाही. मी तुझा गुरु आहे ना. हा.
तू फक्त मालकीण आहेस, तू छोट्याला बोलतेस लक्षात ठेव, छोट्याला. ओके, सर पण छोटू म्हणून तुमचाच चेहरा लागणार आहे ना. इट्स ओके ना. लूत लागलेलं कुत्र तुम्हीच दिसणार आहे ना सर. सर मी नाही बोलू शकत सर, तुम्ही गुरु सारखी आहात माझ्या. सगळ्यात डोक्यातनं काढ की तू माझ्या इन्स्टिट्यूट मधनं आली आहे, ओके. माझ्या हाताखाली शिकली आहेस, हा. मी तुझा गुरु आहे, डोक्यातनं काढून टाक. ओके. ठीक आहे. बरं, तुला बरं वाटावं असं वाटत असेल हा. तर गुरुदक्षिणा म्हणून आजचं पेमेंट मला देऊन टाक. हा, विषय संपव. ठीक आहे. चालतंय सर. तू डायलॉग तुझा वाचलास, हा. आता माझा वाच. इम्पॉर्टंट आहे, ओके वाच. ओके सर. छोट्या चोराचा डायलॉग वाच. अ, छोट्या असं म्हणतो, येस. जी मालकीण. जी मालकीन. ओके, पुढे. एवढंच आहे सर. काय? सर सर मी जाते सर, मला खरंच नाही पटत आहे नाही, सर. एवढंच आहे? हा सर. अरे असेल पुढे बघ ना. नाही सर, हे खरंच एवढं आहे. म्हणजे मी शिष्य असून तुम्हाला लूत लागलेलं कुत्र वगैरे बोलते आणि तुम्हाला एकाच्या वर डायलॉग नाहीये सर. नाही, एक मिनिट. रिलॅक्स हो. काय माहिती काय, या सीन मध्ये माझे डायलॉग कमी असतील पण पुढे माझा मोठा सीन असेल ना. हा. मोठा सीन आहे पुढे माझा. ओके. तुला माहिती आहे ना, ऍक्टिंग मध्ये मी तुला काय शिकवलं, ऍक्शन पेक्षा जो रिॲक्शन देतो तो जास्त महत्वाचा असतो. Yes, sir. ऍक्टिंग इज रिॲक्टिंग. आता डायलॉग मध्ये काय, गोस्वामी जागा काढतात पण मी बिटवीन द लाईन काढतो. येस हे सर. जास्त महत्वाचं आहे, कळलं ना. तर आपण करूया सुरुवात. हा. तुला आता मी दाखवतो की हा सीन मी माझा कसा करू शकतो ते. ओके सर. ओके. सर, पाया पड. नको. असं सारखं सारखं पाया पडू नये बाळा. पृथ्वी घाबरते. तिला असं वाटतं तू लाडू समजून खाशील. सर काय बोलतोय सर? ओके 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 सर. हा वर्किंग. हा सर रिहर्सल करूया आपण सर. आपण रिहर्सल करूया. हा. हा, चला. सर रिहर्सल करता हा. सर. मी ये मी दासा दारात बसलेलो आहे. हा. मी दारात बसलोय. हा. तो चोर आहे ना. छोट्या चोरट्या. एक मिनिट. छोट्याच्या मध्ये पॉज घे. ओके माझी रिॲक्शन येईल, ओके मी रिॲक्शन देईन, ओके मग कॅमेरा तुझ्याकडे येईल, मग तू पुढचा डायलॉग घे. ओके ओके, सर. रिॲक्शन हा महत्वाचं सर पुन्हा करते सर. परत. ओके छोट्या मालकी. चोरट्या. एक मिनिट यार, माझी रिॲक्शन होऊ दे ना. काय करू नको, रिॲक्शन होऊ दे माझी. Sorry, sir. कळलं ना. हे बघ, थिएटर मध्ये लोक आहेत ना, माझी रिॲक्शन बघायला येणार आहे. तो डायलॉग ऐकायला कोणी येणार नाही, लक्षात ठेव. ओके, sir. हा. प्लीज बेटा, प्लीज समजून घ्या. हा. रिॲक्शन. हा. बाई काम करतो मी, तुला ना क्यू देतो, अशी चुटकी वाजवतो, मग तुला कळेल की माझी रिॲक्शन संपलेली आहे. ओके मग मी बोला. हा, मग तू बोल. ओके सर. आता डन ना. डन डन डन. ओके पुन्हा. ओके 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 ओके. छोट्या मालकी. चोरट्या. लूत लागलेलं कुत्र पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे. लाळ गाळत पडला होतास भिकारड्यासारखा माझ्या पायरीवर, तेव्हा मी आसरा दिला रे तुला. मी जर छप्पर दिलं नसतं ना, तर सडलेल्या शेणातल्या किड्याची मौत मेला असतास रे कुत्र्या. तू मला दगा दिलास. अजिबात नाही. तू असं ऐकणार नाही. तुझ्या कमरेत लात घातलीच पाहिजे. सर झालं. झालं ना. मी तुला काय म्हटलं होतं, हे जमेल तुला, अजिबात काळजी करू नको. जमलंय सर, जमलंय. आता तुला माहितीये का, ते लात बीत ठीक आहे, ते ओके, ते होऊन जाईल, ते काय एवढं इम्पॉर्टंट ओके, नाहीये. सर. इम्पॉर्टंट काय, शेवटी माझी रिएक्शन. माझा कॅमेरा माझ्याकडे येईल, माझ्या जवळ येईल, माझी माइलस्टोन रिएक्शन लागेल आणि तुला माहिती मागे सॅड म्युझिक वाजेल बॅकग्राऊंडला. सॅड म्युझिक. कॅमेरा जरा हलेल, मे बी इंटरवल. सर तुमच्या माझ्या रिएक्शन सीनला मे बी इंटरवल, अनुभव आहे ना मला, इंटरवल होऊ शकतो. थँक्यू सो मच सर. आपण हे वर्किंग केलं. येस. आणि बघ, आता कुठे माझं दडपण कमी झालंय सर. अरे बाळा, आपल्याला दडपण नाही, जडपण कमी करायचं आहे. रिलॅक्स, मन मोकळेपणाने काम कर. ओके. तू गेलीस ना रस्त्याने, तर लोकांनी बोललं पाहिजे, अरे हे बघ, ही गौरव मोरेची स्टुडंट आहे म्हणून. क्या बात आहे यार. Yes, sir. है ना? Thank you, sir. Yes, मलाही yes, sir. जमणार आहे. Thank you. अरे, ओ, ओ, परत पाया पडू नये बाळा. एक मिनिट, मी काय म्हणतो, Yes. तुमचं वाचून झालंय. हो सर. एकदा बोलूया आपण. येस सर. ठीक आहे, चला या बसून घ्या. बोलूया. Yes. उठा का? उठा, मला त्यांना सीन एक्सप्लेन करायचं. उठा जरा. मी पण आहे सीन मध्ये, मला पण एक्सप्लेन करा. नाही माहिती आहे मला, पण तुम्हाला डायलॉग खूप छोटा आहे ना सीन मध्ये. तुम्हाला फक्त जी मालकीन एवढंच म्हणायचं आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही या कोपऱ्यात करू शकता. नाही तर सीन मध्ये चालू असताना उगाच फंबल टाकलात, मी जालकीन वगैरे बोललात, मग सर उगाच चिडचिड करणार, मला ओरडणार. त्यामुळे सो ह्या कोपऱ्यात तुम्ही प्रॅक्टिस करा सर. मला मी जालकीन असं मी बोलणार. हा. गौरव मोरे बोलणार. गौरव मोरेच असं फंबल टाकू शकतो.
बस इथे प्रॅक्टिस करा नाही तर एक ऑप्शन आहे सर काय? ज्युनियर आर्टिस्ट साठी तिकडे व्यवस्था केली सर बसा ना, बसा म्हटलं तुम्हाला, बसा रिलॅक्स. बोलूया आपण एकदा सर ऍक्च्युली आम्ही थोडं वर्क केलंय तर मी दाखवू का सीन सर तुम्हाला तुम्ही सीन बसवलाय हो, म्हणजे sir. वा मॅडम मस्त Thank you, sir. यांच्यासोबत केलं तुम्ही हो, वर्किंग sir. दाखवा ना म्हणजे एकदा मी ओके बघतो सर ठीक आहे. बघा मी येते बेटा रेडी? हा सर अरे परत, अरे नाही नाही ओके. हा छोट्या चोरट्या एक मिनिट मॅडम इथे एवढा मोठा पॉज नाहीच आहे पटकन आहे ते छोट्या चोरट्या पटकन आहे सर ऍक्च्युली ते मध्ये रिॲक्शन देणार आहेत आणि मग मी वाक्य बोलणार होते कोण रिॲक्शन देणार Sir. मी बिटवीन द लाईन जागा काढल्यात मी दोन याच्यामध्ये. बिटवीन द लाईन हा मुळात ना ज्यांना 2 लाईन असतात ना त्यांनी बिटवीन द लाईन काढायचे असतात तुला 2 शब्द आहेत जी मालकीन हे शब्द आहे. हो उगाच ना आपलं शहाणपणा करून ना डोकं चालवू नको कळलं ना तू इथे बिटवीन द लाईन काढणार मग आमचे डिरेक्टर साहेब तिकडे 4 टोकं तुझी लायकी काढणार कशाला उगाच आपलं डोकं चालवायचं जेवढं सांगितलं तेवढं करा आपलं डोकं अजिबात चालवू नका ऐका ना, आय एम मेथड ऍक्टर, मला बोलू द्या ना काहीतरी. अरे माहित एक मिनिट थांब ए दादा एक छोटा डायलॉग घेणार येतो इथे ये ना हे नाही थांब थांब. मी घेतो. मग थांबा ना जरा आपलं डोकं नका ना चालू यार प्लीज त्या मॅडम एवढं चांगला डायलॉग घेतात 2 मिनिटं थांबा ना मॅडम तुम्ही खूप चांगलं करताय Thank you, sir. हे असंच करा तुम्ही हा सर ओके सर सर मी करू हा, सर कर. छोट्या चोरट्या लूट लागलेला कुत्रा पण तुझ्या एक मिनिट मॅडम हे मधी तुम्ही चुटकी का वाजवली मॅडमला क्यू देतो तुम्ही. काय करतो क्यू असं पटकन त्यांना कळलं. अरे मग इथे कशाला आहे मी काय करतोय तू क्यू देणार तू कोण आहेस शाणा आहेस मोठा तू स्वतःला काय समजतो तू डिरेक्टर आहेस तू सगळं सांभाळणार इथे तू स्वतःचं डोकं चालवू नको कळलंय ना जरा ना आपली अक्कल नको चालवू शांत बस 2 मिनिटं तुम्ही ब्लँक इथे उभं राहा काही तुम्ही फक्त काही रिॲक्ट व्हायचं नाहीये Blank. ते डायलॉग बोलतील ठीक आहे कळलंय तुम्हाला कळलंय ब्लँक. हा मॅडम Sir, तुम्ही घ्या मी चांगलं घेते. करताय छोट्या चोरट्या लूट लागलेला कुत्रा पण तुझ्यापेक्षा बरं असतं रे लाळ गाळत पडलेला होतास भिकारण्यासारखा माझ्या पायरीवर तेव्हा मी आसरा दिला रे तुला मी जर छप्पर दिलं नसतं ना तर सडून सडून शेणातल्या किड्याची मौत मेला असतास रे कुत्र्या जंतू साला किटाणू मला दगा दिलास मला तू असं ऐकणार नाहीस तुझ्या कमरेतच लाथ घातली पाहिजे ब्लँक का? मॅडम लात घाला मग कंबरट्यात लात घालायची लिहिलंय असं नाही, ते नाही. करायचं सीन तो अरे, तो Actually, scene sir, नाही, हा. मी कमरेत लात नाही घालू शकत ते माझे गुरु आहेत सर अगं मग सेलिब्रिटी झाल्यावर घालणारच ना ती आताच घाल घालून टाक. नाही सर मी ते नाही करू शकत सर मी एक film मिनिट ए वनिता बेटा एक मिनिट. वर्क इज वर्कशॉप. ए अडाण्या वर्कशॉप नाही रे वर्कशिप असं आहे ते सर सर ऐका ना मी फिल्म सोडते सर एक मिनिट. फिल्म सोडायची गरज नाहीये. बिंदास लात मार आणि नो प्रॉब्लेम आय हॅव. लात मार. हो मॅडम तुम्ही लात घाला ना ते एवढे सांगतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही तुम्ही का घाबरताय आणि तशी त्यांना सवय लाता खायची ए नीट बोला जरा नीट बोल. सवय आहे लात खायची. मॅडम तुम्ही करा ते प्लीज. सर मला माफ करा नाही इट्स ओके. अरे काय करताय? पाया पडते मला वाटलं कंबर ओढतात. सॉरी ओके सर हा. रेडी करा तुम्ही मॅडम हा. करा हे काय स्पर्श केलात तुम्ही अहो लात म्हणजे कसं इकडे हो दाखवतो ऐका लात ना. म्हणजे अशी लात हे करायचंय मॅडम कळलं तुम्हाला आणि एक गोष्ट लक्षात घ्या मॅडम येस सर हा संपूर्ण सीन तुमचा आहे ओके सर तुम्हाला इथे बॅटिंग करायची मॅडम तुम्ही स्वतः वनितात हे विसरून जाता कोणा तुम्ही एक मालकीन बाईचं कॅरेक्टर करता ते असं अंगात भिनलं पाहिजे हा तुम्ही करू शकता मॅडम आणि हा जो आहे ना हा तुम्हाला दगा देणारा तुमचा नोकर आहे याच्यावर तुमचा खूप राग आहे मॅडम तुम्ही करू शकता मॅडम तुम्ही खूप मोठ्या चांगल्या अभिनेत्री आहात एक काम करा तुम्ही त्याला ना लाथ मारा लाथ या शब्दात जेवढा जोर आहे ना तेवढा जोर काढून त्याला लाथ मारा अरे सर आले आमचे खांडेकर तू या सिनेमाचा डायरेक्टर आहेस? तू या सिनेमाचा डायरेक्टर आहेस? हा सांग ना यांना यार. याला कोणी बोलवलं इकडे बने इसको किसने बुलाया? सर ते लात खायचं सीन होतं म्हणून बोलवलं बाकी काय नाही पण ह्याला का दुसरं कोण? मला सांगितलं होतं ना हा जिकडे दिसेल गेट वर ह्याला परत पाठवा. ह्याला कोणी घेतला? ह्याची लायकी आहे ऍक्ट्रेसने पाय लावायची लायकी आहे का ह्याची?
खांडेकर हा? एक डायलॉग बोलायचे वांदे याचे. खांडेकर ऐक ना इकडे जरा ती माझी सॉरी ती माझी स्टुडंट आहे यार. माझी इज्जत ठेव ना जरा. कोण? स्टुडंट आहे माझी. तू याची स्टुडंट आहे? कोण मी? कोण आहेत हे? मी नाही ओळखत त्यांना. अरे अरे गौरव मोरे इन्स्टिट्यूट मधली स्टुडंट आहे माझी. ती माझ्या हाताखाली तयार झाली आहे. नाही अरे खरंच खांडेकर खोटं बोलतोस? नाही खोटं नाही बोलतो. मेलास तू. पण एक काम कर, फक्त लात मारायचा शॉट घे. ठीक आहे, सर, मी लावतो. आणि याला पाठव. सरताजला बोलून घे. सरताज कशाला बरं सरताज कशाला लात सरताज घालणार. सरताज लाच घाल. तिचा एक डायलॉग वाढव. हा. सांग सरताज याच्या कंबरडात लात घाल. हा डायलॉग तिला दे. लात सरताज घालणार आणि मग याला पाठव. डॉक्टर याव लवकर. अहो याव डॉक्टर. मेलात की काय? आता मीच मरतोय. लवकर माझा ट्युमर काढा. काय विचार ओरडू नका. नाही तर असं ओरडून आतला आत ट्युमर फुटेल. ऐक डॉक्टर या ना हो लवकर याव. खूप दुखतंय दुखतंय डॉक्टर. अगं शालू झोका दे गो मैना. अगं शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना. शालू झोका दे मैना. झोका दे. हा गेला. अरे असाच करतो हा. कधीपासून येतो रे. फक्त गाडा म्हणून जातो. अरे बुलेट ट्रेन सारखा थांबतच नाही. ऐक मरायची पाळी आले. डॉक्टर आल्या आल्या जाऊ नका. गाणं कसलं म्हणतंय विचार रे. ऐक दुखतंय हो. डॉक्टर या रे लवकर. डॉक्टर यावं लवकर. डॉक्टर शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. डॉक्टर वेदना खूप असह्य होत आहे तो. नाही वासाड्या तुला चेतना असह्य झाली म्हणून तू माझ्या स्किट मध्ये आहे. चेतना नाही हो. वेदना खूप पोटात दुखतय. जाम पोटात दुखतंय. होय, होय. अरे एक मिनिट अगं, काय करताय हो? डॉक्टर आहात की कोण आहात तुम्ही? अहो माझं ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही ते घेऊन येता. मला उघडा करता. गाणं म्हणताना परत निघून जाता. ऑपरेशन करतच नाही या तुम्ही. अच्छा म्हणजे तुला उघडा केला ह्याचा प्रॉब्लेम आहे. नागडा करा. मला प्रॉब्लेम नाहीये. ऑपरेशन करा. होणार सगळं होणार. काय आहे काय पारकर गुरुजींनी मला सांगितलेलं आहे. काय आहे आजचा माझा काल शुभ झालेला आहे. कळलं का नाही? माझं सगळं ग्रहमान चांगलं आहे. त्याच्यामुळे ऑपरेशन करायला घ्यायचं समजलं. हा म्हणजे ऑपरेशन सुरळीत होईल. म्हणजे तुम्ही ऑपरेशन करण्यापूर्वी कुठल्या तरी महाराजांचा सल्ला घेता. मग काय करणार? हा त्याशिवाय मी टेटस्कोपला हातच लावित नाही. काय समजलं? काय बोलताय? तुम्हाला कळतंय का तुम्हाला? जाम दुखतंय काय? जाम दुखतंय. म्हणजे जोरात दुखतंय. आता वेगळं काय सांगू तुम्हाला? एक मिनिट दुखतंय, मी हो. काळजी करू नका. थांबा 2 मिनिटं थांबा. एक मिनिट. आणि ते सगळं सुरळीत होणार. डॉक्टर आहे का नाही मी? साधी सुधी गोष्ट आहे का? एक मिनिट. करताय हो? नाही काही नाही. काय करताय? थांबा अहो काय करताय? ऑलरेडी आहेत कपाळा. हा? आटे आहेत माझ्या कपाळा. नाही तो अंगारा आहे. अंगारा केशव गुरुजींनी मला दिलेला आहे. हा लावल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही. काय समजलं? हो गुरुजी ऑपरेशन करतोय. लक्ष ठेवा. ऑपरेशन तुम्ही करताय ते कशाला लक्ष ठेवतील? नाही तसं नाही. त्यांना सांगितल्याशिवाय मला कुठलीच गोष्ट करता येत नाही. काय समजलं? हा मग नाही तर मला रात्रीच येऊन त्रास देतात. कुठे? स्वप्नात होय. हा. काय बुवा मला नाही सांगितलं बुवा. असं रुसून बसतात का नाही? काय समजलं? सारखं इथे बोल नका. इथे पण बोला. मला त्रास होतो ते बोलताना. सगळं बरोबर आहे. तुम्ही नाही, बरोबर आहे. सगळं बरोबर आहे. त्याच्यामुळे अंगारा लावायला लागलेला आहे. हो सगळं होणार व्यवस्थित. काय काळजी करू नका. एक मिनिट ऑपरेशन करायचं. काय गं, सारखं हो, जाणं तिकडं हो. मला दुखतं. एवढ्या लांबून कुठं आहे ना? हा शॉर्टकट बरा आहे का नाही? म्हणून येतो का नाही? काय बोलता वाय? थांबा ऑपरेशन सुरळीत होणार. एक काम करा. काय करताय? हा कापूस गाडी नाकात टाका. नाकात? आणि मग श्वास कशाने घेऊ? ना जिकडे मोकळा असेल तिकडनं घ्या का हो काय? नाही? एक मिनिट. हा. अजून एक काम करा. घाला लवकर नाकात. हा घ्या तुळशीचा पान तोटात असू द्या. का?
नाही नाही, त्याची कसा म्हणजे तुम्हाला श्वासोश्वास चांगला घेता येईल काय करू? हा, आणि हवा शुद्ध गावल थांबा थोडं सगळं नीट होणार, काळजी करू नका. थांबा एक मिनिट, एक मिनिट थांबा जरा, थांबा हा. हे काय करत आहे अंगठ बांधतोय. अहो ते मेल्यानंतर बांधतात ना हो. हो ऑपरेशन म्हणजे मरणच का नाही? हो, काय बोलताय तुम्ही काय बोलताय तसं नव्ह, तसं नव्ह. आणि मला एक गोष्ट सांगा, हा उद्या तुम्ही मेलो म्हणजे समजा मेलो तर घरची लोक येणार, हा इथं बोंबलत बसणार, रडत बसणार, अंगठ बांधायला विसरले, मग वाडी मग टाईट होते का नाही काय समजले? त्याच्यामुळे हा बांधलेला आहे आणि जगलो तर हा सोडता येईल. बरोबर आहे ना? जगला आणि काळजी करू नका. हा म्हणजे तुम्हाला सांगतो, गुरुजींनी मला तसं वचन दिलेलं आहे. माझं ग्रहमान चांगलं आहे. म्हणजे आज मी जर डोंगर पोखरला ना तर हिरं सापडतील, हिरं. तुम्हाला कोणी सांगितलं डोंगर पोखरला की हिरे सापडतात? तू असं काय करता वाय? कुणीतरी म्हटलं जाय ना, खोदापाड निकला हिरा. हिरा नाही हो, चुवा चुवा, एक नंबरचा चुवा माणूस आहे हा. नाही नाही, पण हो, ऐका ना, मी काय म्हणतो, शिंपल्यात हिरा असतो ना हो. अहो नाही हो, शिंपल्यांमध्ये मोती असतो. हे, काहीतरी काय सांगता, मोती घराच्या बाहेर बांधलेला असतो, मला माहिती आहे का नाही? एवढंच करू शकतो मी. अहो तुम्ही काय करताय? लवकर करा. ट्युमरच काढे. थांबा, घाबरू नका. एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट. मराला इकडे आलो मी ह्या माणसाकडे. इथं आहे ना ट्युमर? इथं तुम्हाला माहिती की मला विचारताय? बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. एक मिनिट हा, बघू दे कुठे ट्युमर आहे तुमचा. तो काढा. वरट आहे कशाला? डायरेक्ट कापलात तुम्ही. आता ऑपरेशन करायचं म्हटलं कापावं लागणार आहे ना. फूल तरी द्यायचे ना मला आधी. थांबा जरा, एक मिनिट. हा, बघून द्या मला सगळं. बापरे, काय झालं? केवढा अंधार आतमध्ये आहे हा. आता काय लाइटिंग करू आतमध्ये? दिवाळी आहे. आणि काय हा सगळा हा? या आतड्या बघा, एकतरी सरळ आहे वासाडी ह्याच्यातली. हा सगळा गुंतागुंत झालेला आहे. हा, एखाद्याची बेशिस्त बाई असते ना, कपडाच्या साड्या कोंबते तसं सगळ्या कोंबलेल्या आहेत या आतड्या. छे, कुठे डॉक्टर झाला तुम्ही? असंच असतं, ती रचना अशीच असते होय हो. का? तुम्ही लवकर ट्युमर काढावं, माझं एक जाम ट्युमरच दुखतंय. काढतोय. आहे, आहे. एक मिनिट हा. काय? हा, थांब, प्रॉब्लेम झालेला काय आहे. झालं? मग हा सगळं मलाच निसरावं लागणार हो, आहे. ते काय करताय पण? 2 मिनिटं थांबा. काय? आता मला तिच्याकडनं न्याय निवाडा घ्यावा लागेल. कोणाकडनं? देवीकडनं. देवीकडनं? कोण देवी? तर वो कौल मागायला लागेल का नाही? त्याशिवाय काय व्हायचं ना. थांबा जरा, एक मिनिट. ऐका ना हो, ऐक. एक मिनिट थांबा जरा. काय करताय अरे तुम्ही? बाय माझी आयशी. हाय गाय. शांत बसा जरा. काय करा? काय तसं कापता यायचे नाही. ऐका ना. तर बाय माझी आयशी, सत्याची पांढरी आणि संध्याकाळचा प्रहर आहे बाय माझी आयशी. संध्याकाळचा कुठे दुपारचा प्रहार आहे हो. गप्प बसावं. देवी बरोबर बोलतोय ना, जागृत झालेली आहे देवी. तर संध्याकाळचाच प्रहर आहे आणि तू बोलणं गेला ना, येस बाय माझी. तर बाय माझी आयशी म्हणजे ह्याच्या पोटात ते काय 2 पाईपलाईन गेलेली आहे. रक्तवाहिनी त्या. असू द्या, त्या देवीला कळेल काय आहे तर. तर बाय माझी आयशी, उजवी साईडची जर कापायची असेल तर उजव्या साईडचं फुल दे, आणि जर डाव्या साईडची कापायची असेल तर डाव्या साईडचं फुल दे बाय माझी आयशी. हा, दे बाय माझी आयशी. बघ मांग विचारा ना कुठला तरी. हा काय विचारा ना. हा काय डावा पडलं म्हणजे पडलं ना, मी लात मारली म्हणून पडलो हो. ऐका. नाही देवी न्याय निवाडा दिलेला आहे. काय बोलता हो येड्यासारखं? शांत बसा जरा. एक मिनिट. नाही आता करत का, आता मला कल्ली नाही कुठलं काय कापायचं. कळलं ना? एक मिनिट. लवकर कापा. हा, ऐका, एक ऐका, मिनिट. आई एक लवकर मिनिट, कापा एक तुम्ही. मिनिट. ऐक. देवा, केवढा रक्त. चुकीची कापली काय हो? तुम्हाला तर माहिती चुकीची कापली की नाही ते? नाही तसं नाही, ते तसं नव्हतं. देवान कौल द्यायला नव्हता, पण देव पण माणूस आहे का? देव किती माणूस असतो हो. तुम्ही मला मारताय. नाही. थांबा, काळजी करू नका. थांबा जरा, एक मिनिट. गाठ मारून ठेवतो ते. गाठ मारताय तुम्ही. ऑलरेडी माझी गाठ मारली आहे. नाही होणार, सगळं होणार आता. सगळं कन्फ्युजन झालेलं आता. करायचं काय नेमका? थांबा एक मिनिट. नाही अजून आहेत आमच्याकडे उपाय बरेच आहेत का? थांबा एक मिनिट. पुढची आपल्याकडे योजना आहे का नाही? योजना काय? मोसंबी या, ही मोसंबी आहे. राजपूत मोसंबी मोसंबी. आता मोसंबी मोसंबीचं हे काय? काय आहे? मोसंबी आहे ना, हा म्हणजे ह्या ट्युमरला लावली बरोबर तो ट्युमर बाहेर येईल का नाही? तो असा त्याच्यावर फिरवणार तुमच्या पोटावरना. मोसंबी फिरलो असं होणार आहे. अरे मोसंबी नाही, आतमध्ये लिंबू हाय. लिंबू आहे. हा काय? मग लिंबू दाखवा ना. काय येडायस काय? मग बाहेर काढा ना. काय
काय मारायला होतोस त्याला म्हणून तर मोसंबीतनं लपवून आणलेला आहे ना हा? तो टप्पीलाच असतो वासाडा काळजी करू नको एक मिनिट. आता हा लिंबू आहे ना मी ह्या ट्युमर वर फिरवणार म्हणजे ट्युमर पटकन बाहेर येईल काय समज नाही काय त्या सगळं म्हणणार बरोबर काळजी करू नको एक मिनिट हा, आता बरोबर फिरवतोय थांब हा? हा काय हा, हलू हलू आता होणार सगळं होणार काय झालं काय लिंबू आत पडला काय बोलताय तुम्ही लिंबू आत पडला हे बघा आता ट्यूबर पण आतमध्ये लिंबू पण आतमध्ये नाही, नाही, वाजव, सगळं. काय का स्टोरेज आहे का माझं थांबा, थांबा, हो, थांबा, आता काय? करायला काहीतरी थांबा. आता मी वाचत नाही. थांबा जरा फोन आला लिंबू थांबा. काढा, लिंबू नाही नाही, काढा. थांबा जरा एक मिनिट जरा फोन आलेला आहे. काय? एक मिनिटचा कुठला फोन आला काय हा हा हॅलो हॅलो महाराज हा हा झालंय ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे भाडलेलं आहे पण काय शुभकाल माझा संपला काय करा अरे देवा नाही तसं ना हो ऑपरेशन करून आतमध्ये लिंबू अडकलेला आहे काय करा काय करा तर काढू काय जरासा काय काय नाही काढता यायचा हात नाही लावायचा काय करा हो मग आता शुभकाल आहे कधी काय 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 उद्या संध्याकाळी 6 नंतर काय करा मग तोपर्यंत बरं नाही 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 बोललो ना तुम्हाला हा चल ठेव हो लिंबू काढा ना हो नाही लिंबू नाही ट्यूमर तरी काढा ना हो अरे 4-5 रुपयाचा लिंबू काय किंमत आहे काय त्याला राहू दे अहो, त्याच्यात. ऐका ना, काय करताय काढा ना हो, तो बाहेर काय पडतो. काढता येणार अरे बाबा माझा शुभकाल आता संपलेला आहे पण माझं काय संपेल ना तुम्ही काढा ना, नाही तुझ्या नाही पाया जमणार पडतो. अरे गुरुजीनी दिल्याशिवाय ऑर्डर दिल्याशिवाय मी कसा काढू हा अहो, काढा तुझ्या पाया पडतो नाही नाही खरंच नाही होणार नाही नाही. अरे मग एवढं फाडलं आता शिवा तरी असं म्हणता वाय शिवला थू, एवढंच करू शकतो मी अहो, काय करायचं ऐका ना, ऐका ना. सोड ना. सोड ना. आय लव्ह यू आय लव्ह यू टू आपण आता 1 वर्ष झाले एकत्र राहतोय ना लग्न न करता हो ना कौतुकच करायला हवं माझ्या सहनशीलतेचं तेजा काय मस्करी काय आता काय करायचं आता कोण आला आता अरे यार थांब एक मिनिट बघतो मी कोण आहे यार ए अगं हे घरमालक आलाय आता परत नाटक करावं लागणार यार बहीण भावाचं मला कंटाळा आला यार आपण त्यांना आपण लग्न करून टाकू हे वेडी आहेस का तू लग्न बिग्न काही नाही हे चाललंय ते बरोबर आहे मग त्यांना सांगून तरी टाकू की आपलं चालू आहे नाही नको अगं लिव्हिनला कोणी देते का लिव्हिन कपलला घर असं सहजा हे बघ काही काही होणार नाहीये चिल राहा तू अभ्यास कर मी बघतो या. नमस्कार 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 काका या काका ऐ, तुमच्याकडे जायचंय का यांच्याकडे नाही, नाही, जायचंय नाही, नाही. ती आमच्याकडची स्टाईल आहे बा आणि तू का जोक मारतो काय रे या काका या दीदी काकांसाठी पाणी आण हा आणते हा दादा नाही, नाही, पाणी पिणे काही नको पण तू काका नको म्हणून अरे वयात काही फार अंतर नाही आपल्या 2-4 वर्षाचा असेल बा तू दादा म्हणायच्या हा? चालेल चालेल आणि का रे दार उघडायला एवढा टाइम खबर लागला रे हा? काय एखादी थेरी पाठ करत होते का अहो, नाही थिअरीचा अभ्यास झालाय माझा असं का? मी प्रॅक्टिकलचा अभ्यास करत होतो तुम्ही दोघे भाऊ बहीण ना अभ्यासात 1 नंबर आहे बा जेव्हा बघाव तेव्हा अभ्यासच करत असता तुम्ही किती गुण्या गोविंदाने राहता तुम्ही दोघे भाऊ बहीण वा वा दादा एकदम जीव लावता एकमेकांवर हा. आता मग कशीच बघितलं ना मी तू तिला हातावर उचलून घेऊन येत होता बा हातावर उचलून घेऊन येत होता ना आत्ता मगाशी पायऱ्यांवरून मगाशी ना ही सांगेल माझा अहो, पायच मुरगळा त्यामुळे मग दादाने उचलून घेतलं असं मी का? उचलून घेतलं पाय किती काळजी आहे, हा. आणि काल पण बघितलं बरं का मी तुला तू आहे ना त्याला एकदम प्रेमाने गाज भरवत होती अच्छा अच्छा मी खिडकीतून बघितलं
सांग ना दादा. आता मी सांगू ना. हा तुझा टर्न आहे ना आता. माझं ते. अहो, काल रात्री ना काल ते भरवत होती ते काय झालं होतं काल ना माझ्या हाताला लागलं होतं. मला हातच उचलता येईना ही भरवत होती म्हणून मला असं का? काय लागलं पण होतं. जखम तर कुठे दिसत नाही बा. जखम पण पाहिजे का? जखम मुक्का मार लागला असेल. मुक्का मार होता. हा. पण तुमची केमिस्ट्री एकदम सॉलिड थँक्यू काका. पण तुम्ही का आलात? नाही म्हणजे इतक्या रात्रीचा आलात तुम्ही, काही काम होतं का अर्जंट असं? तसं महत्वाचं काम होतं हा. बुवा. ते हे आपलं पैसे दिलेत ना महिन्याचे. नाही पैशाचं काही नाही का. पैसे तर काय आर्टिस्ट लोक पण कमावतात आजकाल. आर्टिस्ट पण कमावतात पैशाचं नाही ते आपलं म्हणजे सगळे म्हणायला लागलेत बुवा की आता लग्नाच्या वय उलटून चाललंय. स्थळ बघायला आलो मी आणि तुझी बहीण पण वयात आलेली आहे तर म्हणजे माझं असं प्रेमच झालेलं आहे बुवा. मी तयारी करूनच आलेलो आहे. आय लव्ह यू मॅरी मी. ओ शामराव हो, काय करताय? काय याला काय अर्थ आहे का? काय प्रपोज आहे ना. अहो आणि काय वयाने थोराड वाटत असलो ना तरी मनाने एकदम कोडा आहे मी. हा एकदम कोडा आहे. अरे काय टकलावरच्या केसांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन टाकली आहे म्हणून 40शीचा वाटतो मी. नाही तर 32शीचा आहे मी. नाही हो तसं. नाही म्हणूच नको ना आता. वाटल्यास तुझ्या भावाचं उरलं शिक्षण मी पूर्ण करून टाकतो. अहो तो नाही, विषयच नाही, नाही, नाहीये. तसं- तुझ्या बाबाच्या 2 गुडघ्यांचं ऑपरेशन मी करून टाकतो. अहो तसं काही तुझ्या आईचं राहिलेलं शेवटचं कार्य मी करतो. अहो, जिवंत आहे होती. नाही ते कार्य नाही लग्नाच्या कार्य हे ते बघा. मी करतो. नारळ आणि पोरगी सगळा खर्च मी करतो बा. हे बघा मी का करू ना तुमच्याशी लग्न. बरोबर आहे. ही का करेल ना तुमच्याशी लग्न? ही नाही करू शकत नाही, तुमच्याशी. नाही. हो भाऊ माझ्यासारखा पोऱ्या तिला शोधून सापडणार नाही रे. ओ काय बोलताय तुम्ही शामराव? कळतंय का तुम्हाला? मुळात हिला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. का बरं? का म्हणजे काय हे? कारण तिला दुसरा मुलगा आवडतो. आवडतो. काही चाटा मारू नको ना रे. वा, मी रोज तिचा पाठलाग करतो. तिची दिनचर्या मला पाठ आहे एकदम. ती एक तर त्या खराच्या पोरी बरोबर असते नाही तर तुझ्या सोबत असते. आता पोरी बरोबर तर काही लग्न करणार नाही. तो पडला भाऊ म्हणजे माझी लाईन क्लिअर आहे भाऊ. नाही ऐका ना तुम्ही असं कसं पाठलाग करतो आमचं. हो ना, असं पाठलाग कसं करू शकता तुम्ही आमचा? करावा लागतो. अरेंज मॅरेज मध्ये ना मध्यस्थ त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. पण इथे लव्ह मॅरेजचा मामला आहे. नवऱ्या मुलीची सगळी चौकशी नाही का करावं लागणार मला. नाही. वाटलेस तू माझा दिवसभर पाठलाग. नको माझ्या काही लपडं नाही. एकदम शुद्ध चारित्र्याचा माणूस आहे मी. नाही भाजी पण पुरुष विक्रेत्याकडून घेतो मी. ऐका ना, please. जरा 2 मिनिटं ऐका ना माझं. काय? हे बघा माझ्या ना खूप अपेक्षा आहेत अहो. खूप अपेक्षा आहे तिच्या. अपेक्षा खूप जास्त अपेक्षा आहेत. बसून बोला. काय अपेक्षा? हा. बसा ना सांगा ना. तिच्या अपेक्षा आहेत अशा की हा हिला ना खूप केस असलेल्या मुलाबरोबर लग्न करायचंय ऍक्च्युली. मला वाटलंच होतं. माझ्या व्यक्तिमत्वात आहे ना तेवढी एकच खोटे झाली. ठीक आहे हो, चालतं आता काय. काय वाटलं आता? भारी आहे की नाही आयडिया? हा खरं वीक छान दिसतोय. आजकाल याच पॅड चालू आहे. याला विचारा ना तुम्ही. हा theater आहे ना मध्ये बसलेला त्याला विचारा. नाही त्या सरांना विचारा. ते जास्त अनुभवी आहेत. अरे खरंच. अरे तुला सांगतो प्रत्येक माणूस कपड्याच्या आत नागो आहे आणि प्याचा टकला आहे. मी काय म्हणतो हे किती दिवस लपणार ना असं? हा? उद्या समजा 4 चौघात हा तुमचा विग निघाला तर माझ्या बहिणीची किती इज्जत जाईल. नाही निघणार. तिने फक्त हो म्हणाव. 4 पॅच ठेवीन मी असे. तिला जो आवडला तो सिलेक्ट करेन आणि परमनंट चिकटवून टाकीन बुवा. परमनंट एकदम. अरे, शपथ वा. अरे, कसले हुशारच रे हे. ह्यात काय हुशार? वीक घातल्यावर चिकणाच दिसतो नाही माणूस. ए तू गप काही बोलू नको. थांब जरा 1 मिनिट थांब. बघा
काका मी आत्ताच बोललो तिच्याशी आणखीन एक प्रॉब्लेम आहे, आणखीन अपेक्षा आहे तिच्या नाही होऊ शकत. काय 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 म्हणजे आता हे हिला ना एका करोडपती मुलाबरोबर लग्न करायचंय. अरे मग बेस्ट आहे ना. माझ्या पंजोबाने माझ्यासाठी तेलाच्या 3 विहिरी आणि 4 वाढवंट सोडलेले आहेत. 4 वाढवंट. तुमचे पंजोबा अरब होते. नाही नाही, खानदेशातले होते काय 23 एकर जमीन, पण दुष्काळ पडून त्याचं वाढवंट झालेलं आहे बा एकदम. आणि 3 विहिरी होत्या. 5 वर्षापासून खणत होतो त्याला, पण पाणीच लागत नव्हतं. डोक्याला हात लावून घेतला. जगण्याची तर काही इच्छाच उरली नाही. लग्नाचं तर सोडूनच द्या बुवा तुम्ही, काय अर्थच नव्हता. रागाच्या भरात शेवटची एक कुदळ मारली तर डायरेक्ट तेल लागला. पेट्रोल लागलं. पेट्रोल लागलं. हा, पेट्रोल कसं काय लागलं? काय माहिती बुवा. आणि दुसरी विहीर होती ना, ती ते कुदळ मारली डायरेक्ट गोडे तेल. काय बोलताय तुम्ही? गोड तेल कसं काय विहिरीत नाही येईल हो? 2 पुरुष गोडे तेल लागलं. हा, एकावर एक एवढं. आता देवाची करणी बुवा ती. आणि तिसरी जी बी इकडे आली गेली. तिसरी विहीर जी होती ना, ती ते कुदळ मारली तर डायरेक्ट खोबरेल तेल. खोबरेल तेल तरी कसं येईल हो जमिनीतनं वर? काय आता बोलताय? भगवान देताय, तो छप्पर फाडके देताय. पण हे छप्पर फाटलेलं होतं त्याच्या काय. माझी खोबरेल तेलाची विहीर आहे स्वतःची. रोज पोहत होतो मी, तरी पण एक बाल पण आला नाही. सांगा म्हणजे केवढी कमाल. नाही पण श्याम बापरे 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 बापरे. आता छान दिसतोय मी. पहिला स्त्री स्पर्श आहे, पहिला स्त्री स्पर्श. दुसरा. अरे बापरे, आजपर्यंत अंगावर पाल सुद्धा पडली नाही माझ्या. नाही पडली. अरे बापरे, तू माझ्या आयुष्यात आली ना, तू माझ्या आयुष्यात, तर तुला वाढवंटात उंटावर बसून पौर्णिमेची रात्र दाखवीन मी. उंट पण आहे तुमच्याकडे. उंट पण येत ना. गॉड. त्याची पण एक गंमतच झाली माहितीये का. असे बैल आहे ना, ते वाढवंटात मला असे- सांगा ना. अरे सांगतो ना रे बैल, तिला तर सांगू दे ना रे. तर ते असे फिरत होते बा, तर मना धल्ला माले बोल, अरे तुम्ही बाई ना बैल. त्या ज्या बैल शेतस ना, त्यास ना पाय रुती राह ना, त्यासले विकी टाक आणि जायसन ऊंट लई येणार रे तू. तर माले उलट टेन्शन. ऊंटना बाजार मा गयो मी राजस्थान मा तटे 3 दांडगाव ऊंटली ना, त्या लिसून उनु मना धल्ला पा. तो वय मना धल्ला खुश जाया ना रे. तो वय खुश जाया. अरे हे अरबी बोलताय. अगं अरबी नाही ग, ऐराणी आहे ना ती. खानदेशी भाषा आहे. ओ फॉरेन लँग्वेज बोलताय. खानदे महाराष्ट्रात खानदेश आहे. अच्छा. हेच आमचं दुर्दैव आहे. महाराष्ट्रात खानदेश आहे, हेच लोकांना माहिती नाही. सॉरी ना शामू. पण मला कशी जमणार आहे राणी. या आहिराची राणी हो, आहिराणी अशी जमेल तुला. हे बघा, हे आता खूप होत आहे. हे ऐराणी वगैरे काही गरज नाहीये. तुम्ही या प्लीज. अशी कशी गरज नाही. दादा अरे एवढं चांगलं स्थळ कधी मिळणार आपल्याला परत. मला माहिती होतं तुम्हाला नाही म्हणणार नाही. मी आधीच तयारी करून आलेलो आहे. ऐ, तिच्यासाठी आणली रे. ह्या अंगठी पाहिले का. तिच्यातला जो खडा आहे ना, खडा तो खडा नाही आहे, हिरा आहे, हिरा. हा, आणि साधा सुद्धा नाही बरं का तो खडा, मौल्यवान खडा आहे. खांडेकर ज्वेलर मधून आणलेला आहे तो. साधा नाही तो. काय डिझाईन आहे बघ ना खड्याचं. प्रिया, डिझाईन काय दाखवतेस तू? तुला कळतंय का तू काय बोलतेस? ए, साल्या तिकडे अरे साल्या. साला कोणाला बोलतो? अरे म्हणजे तू माझ्या मेवना आहे ना, मेवण्याला आमच्यात साला म्हणतात बा खानदेशात. तसा साला. डिझाईन आवडली ना तुला, माप घेऊन टाकतो तिच्या बोटाचं बा. बघू बरं. एंगेजमेंट झाली रे बा. एंगेजमेंट हा, झाली ना. आता मुहूर्त बघू आणि लग्न उरकून टाकू बरं का. लग्न? आणि हनीमूनला कुठे जायचं? स्वित्झर्लंडला जायचं का? स्वित्झर्लंड
तिथलं ऍटमॉस्फिअर एकदम चांगलं आहे म्हणे. प्रिया अगे ऍटमॉस्फिअरला ऍटमॉस्फिअर बोलतोय हा. एक मिनिट, मला याची प्रेमाची भाषा कळलीये. अरे काय प्रिया अगं तू म्हणशील ना तर मी चांद्रयान बनवून तुला चंद्रावर घेऊन जाईन. शी 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 चंद्राला चंद्र बोलतोय चंद्राला मला चालेल. असं कसं चालेल असं कसं चालेल प्रिया काय चाललंय ग काय चाललंय कधीपासून बघतोय कसा आहे तो बघ ना जरा त्याच्याकडे. विहिरी आहेत त्याच्याकडे 3-3. अरे केवढा पैसा आहे त्याच्याकडे. बघ ना तो कसं बोलतोय अशुद्ध ला ड बोलतोय तो. ला ड बोलतोय पण ड वरनं खरा डायमंड आणलाय त्याने माझ्यासाठी. त्याच्याकडे उंट आहेत, एवढी जमीन आहे. तुझ्याकडे काय? अगं प्रेम आहे माझ्याकडे असं काय करतेस तू प्रिया. काय चाटायचंय प्रेम? तू लग्न करायला तयार आहे माझ्याशी, तू आहेस का? अगं लग्नाचं काय मध्ये आपलं ठरलंय ना लिव्हिंग मध्ये राहतोय ना आपण प्रिया लग्नाचं काय मध्ये. मला लग्न करायचंय आणि तो तयार आहे. अगं पण हे असं नाही ए, तू चाललं. थांब जरा. शामू डी, बोल ना कधी लग्न करायचं? आत्ता करून टाको. आता कसं लग्न होईल आता लग्न नाही होणार. एंगेजमेंट आता झाली ना तसंच लग्न बी मी सगळी तयारी करून आलेलो आहे. काय हार आणलेले आहेत ना मी. काढ बरं मदत करणार आहे मला तू. मदत करायची असते. मी का करू मदत? अरे साल्याने मदत मी करायची नाही करणार असते. मी करते. हा कर तू कर. अरे वा वा काय हार आहेत बुवा. हारबीर आणले ते. तू पडजी बरं का. हा. चला ए काय चाला मी हे लग्न होऊ देणार नाही अजिबात. तुम्ही बाय ना पाटड तुला एका बुक्केत मारून टाकीन ना रे मी. हा? मेवणा मेवणा म्हणून पाहुण्यासारखा वागवतो तर मस्ती आली कर देऊ कर एक खुंबा. हा? तिला काही प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम आहे रे. गुच्चोप कन्यादान करून टाक बहिणीच्या. चल चल. हे बघा ही माझी बहीण नाहीये. बहीण नाही आहे मग कोण आहे. गर्लफ्रेंड आहे ती माझी. हो आणि मी तिचा बॉयफ्रेंड आहे कळलं ना. आमचं प्रेम आहे एकमेकांवर खूप. काय लावलंय कधीपासून लग्न 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 लग्न. देते अंगठी इकडे देते अंगठी. ही बघा ही अंगठी ही मी हिला घातली कळलं ना. झाली आमची एंगेजमेंट पण झाली. तुम्हाला आणखीन बघायचंय हा घ्या हार. हा हार मी हिला घातलं तू पण घाल मला हार. झालं आमचं लग्न पण झालं आता. शामू कसा आला लाईनीवर. म्हणजे म्हणजे हिने मला आधीच सगळं सांगितलेलं होतं की तू लग्नाला कसा पुढे पुढे ढकलतोय ते. बिचारी पोरगी रडत होते. दलिंदर मी म्हटलं एक धक्का देऊन याला बोल्यावर चढवतो. चढला की नाही बोल्यावर. अरे माझ्याकडे बघून तुला वाटतं का माझ्या 3 तेलाच्या विहिरी असतील म्हणून. 1 लिटर तेलात 4 जणांचा संसार चालतो. हा वीक आहे ना समीर चौगुल्याकडून घेतलेला आहे. हे बघा पण मला हे बिलकुल पटलेलं नाही. हा हे लग्न वगैरे मला मान्य नाही. आम्ही लिव्हिंग मध्ये राहतोय व्यवस्थित. काय रे तुम्ही आजकालचे पोरं जबाबदारी घ्यायचीच नाही का तुम्हाला. कमिटमेंटच नाही का काही. लिव्ह इन मध्ये राहायचे म्हणे मग ती सोडून जात होती तेव्हा का त्रास झाला रे. सोडून द्यायचं ना मग दुसरी पकडायची लिव्ह इन साठी. अरे मला लग्नाचा अनुभव आहे. मी लग्न करून लिव्ह इन मध्ये राहतोय. हा. म्हणजे ती माझं ऐकत नाही मी तिचं ऐकत नाही. अरे तुम्ही माझं ऐका आता लग्न झालंच आहे. तू म्युझिक वाजाड रे भाऊ. मी तुमचे एकदम रोमांटिक फोटो काढतो. रोमांटिक बहुत बढिया. तुम्हा तिघांची केमिस्ट्री अतिशय उत्तम होती. मजा आली. विचारूया सरपंचांना की त्यांना हा खानदेशी तडका असलेला परफॉर्मन्स कसा वाटलाय. श्याम अप्रतिम अप्रतिम. म्हणजे एवढी बॅटिंग केली आज. एवढ्या सिक्सरवर सिक्सर मारल्यात. तुमचा हेलही एवढा सुंदर होता आणि छोट्या छोट्या जागा एवढ्या सुंदर घेतल्या. हे तेजस प्रियदर्शिनीचे परफॉर्मन्सेस पाहिलेच आहेत. त्यांच्यात तर नेहमीसारखीच आजही खूप सुंदर त्याने दोघांनीही केलं. पण श्याम तुमच्यामुळे आजच्या स्किटला खूप मजा आली. स्किट अप्रतिम. हा मेसेज जो काही दिलाय प्रेमाची एवढी ओढ असते पण कुठेतरी ते नातं पूर्णत्वाला जायला पाहिजे असं वाटत असतं. तर आज या तुमच्या स्किटमधनं हा मेसेजही पूर्णपणे पोचलाय आणि मला त्यात सर्वात आवडलं की लग्न होऊनही आम्ही तसेच आहोत. फार सुंदर फार सुंदर. घरोघरी मातीच्या चुली आहेत त्या. खूप छान खूप छान मस्त छान मजा. फॅन झाले मी तुमची. 11.5 गुण. मकरंद दादा
शांभो तू भलताच दणका करे टाकेल शे. मी अहिराणी खूप काळाने तुझ्या तोंडून ऐकली आणि मला फार बरं वाटलं रे. क्या बात है. आणि काय तू टायमिंग आणि अफलातून काम केलंस आज. वा 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 बहुत बढिया. मी ते नाक दाबलं की तोंड उघडतं आणि ऐन परीक्षेला पोरगच गडबडतं अशी त्याची अवस्था पाहून एक तर त्या दोघांची केमिस्ट्री उत्तम आहे आणि तू इतक्या चपकलपणे बसलास त्यामध्ये. क्या बात है. म्हणजे मी ह्याच्यावर फार न बोलता डायरेक्ट मार्कच देतो. मला ते आवडेल. पण मला ह्याच्याही पुढे द्यायचे आहेत मार्क म्हणून मी थोडंसं वेगळं काही करू इच्छितो. क्या बात है. बोनस. आणि माझंही समाधान झालेलं नाही एवढे मार्क्स देऊन, म्हणून वा 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 वा. या हंगामातले सर्वाधिक गुण तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे सर्वाधिक 11.5 गुण तर मिळालेच, शिवाय डबल धमाका आणि बोनस देखील मिळालाय. क्या बात है. सुपर डुपर हिट परफॉर्मन्स. शालू झोका दे गो मैना. अगं शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली दुसरीचा मैना. उघडी नाही आणली दुसरीचा मैना. शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो. मैना आली मैना. बुगडी आणतो मासी बोल गो मैना. आणतो मुरे काय चाललंय तुमचं. कुठे काय तुमची एंट्री लेट होती ना, म्हटलं तोपर्यंत माझी सिग्नेचर ट्यून आहे म्हटलं वाजवावी. वाजवलीत. हा? सिग्नेचर ट्यून वाजवून झाली. हो हो वाजवली. काय समजली. जरा आता स्किट वाजवण्याकडे लक्ष द्या. स्किट जर नीट वाजवलं नाहीत ना तर पुन्हा तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला लागेल. कळलंय ना. ते खरं आहे. नाही असं नाही. नाही असं नाही काय. पी.एन. सन्स डेव्हलपर्सचे पेपर्स तुम्हाला फाईल करायला सांगितले ते या फाईल मध्ये फाईल केलेत. ते काय वेळ लागतोय का त्याला. ते काय लगेच करून देईन तुम्हाला. पगार कसला घेता मग मोरे तुम्ही. शालूचा नाच करण्याचा. पेपर फाईल करा पहिल्यांदा. हे घ्या. शालू शालू सारखं काय काढता बाई. किती वेळ लागतोय. फाईल करा पेपर आधी. नमस्कार. माझा बापूस कुठे आहे. कोण बापूस. बापूस. कोण. अरे माझा बापूस. अरे तुझा बापूस मला कसं माहिती असणार. कोण आहे तो. अरे यो बघ माझा बापूस. अरे बापूस घरी चल लवकर. आसनी बोलवलाय. ते पापड लाटायचा आहे ना. काय एक मिनिट. मॅडम सगळे पेपर लावलेले आहेत. मी जरा घरी जाऊन येतो. काय समजले. मोरे हा तुम्ही आत्ता कसे काय घरी जाऊ शकता. कशा म्हणजे रिक्षाने जाईन मी. रिक्षा मिळेल ह्या टायमाला. काय समजली. रिक्षानी नाही. मग तुम्ही आता ऑफिस मध्ये. ऑफिसची वेळ आहे. रजा न टाकता तुम्ही घरी कसे काय जाऊ शकता मोरे. बापूस ही बाई तुझ्यावर कशाला ओरडते. नाही नाही ओरडत नाही. वासडीचा आवाजच तसा. टेन्शन आहे ना घराचा. घराचा. अरे होशी मिळत नाही ना अजून बिल्डिंगचे. टेन्शन आहे तिला. अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुमच्या हाताखाली ती काम करणारी बेडकासारखी ओरडणारी हीच बाई का ती. बापूस बापूस एकदा ओरड ना जरा. हा बेडूक कसा सॉरी बोलताना मला बघायचा आहे. मोरे तुमचा मुलगा बेडूक म्हणताय मला. बेडूक नाव ठेवलं तुम्ही माझं. बेडूक. मग त्यात काय एवढा बेडूक. काय. अरे तुला बापूस काय काय बोलतं ना हे सगळं आम्हाला घरी येऊन सांगते तो. हा तुला कसं झापतंय आणि तू अच्छा 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 करून सॉरी बोलते ना हे सगळं सांगते आम्हाला. मोरे काय काय फालतूगिरी आहे ही सगळी तुमची. मॅडम जरा तिकडे. काय तिकडे या. काय मी माझ्या घरात काय सांगितलं माहिती आहे काय. मी ह्या ऑफिसमध्ये ना ह्या कंपनीचा टॉपचा बॉस आहे आणि तुम्ही माझ्या हाताखाली काम करता म्हणून प्लीज. मी तुमच्या हाताखाली काम करते. तुम्ही बॉस आहात. किस खुशी में मोरे किस खुशी में. खुशी कसली आग लागली खुशी हो. घरात पण मला कोणी किंमत देत नाही हो. जाम वांग झालेलं आहे. तुम्हाला सांगतो आंघोलीचं पाणी सुद्धा मला स्वतःला गरम करून घ्यावं लागतं. त्याच्यामुळं मी घरात ना मी बॉस आहे असं सांगितलं माहितीये. त्याच्यामुळे माझं लोक ऐकतात. झाडू मारायला लावतात मला. झाडू काय समजली. आता म्हणा आणि मी घरात बोललो माझ्या हाताखाली 4-5 माणसं आहेत. मला तुम्ही झाडू मारायला लावता मोरे
तुम्हाला घरात झाडू मारायला लागू नये म्हणून तुम्ही असं सांगितलं एका मोठ्या कंपनीमध्ये मी बॉस आहे. तुम्हाला बोललो ना मला घरात अजिबात किंमत नाही. ज्या वांद झालेलं आहे तुम्हाला सांगतो. काय आहे, कधी ना दमून मागून घरी यावं ना तर जेवायला पण नीट देत नाही हो. अशी कोपऱ्यात झोपलेली असती. मला सांगते इथं ठेवलेलं आहे तर गिर हवत. त्याच्यामुळे मी तुमचं किस्से सांगतो का नाही. हा त्याच्यामुळे तिला वाटतं माझा नवरा करतो तो नाही. मग मला ती जेवायला वाढते. मॅडम तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला किस्से सांगा की तुम्ही ह्या कंपनीचं बॉस आहात आणि ह्या माणसाला मी अशी झापते म्हणून. मोरे मी ह्या कंपनीची बॉसच आणि झाडतेस तुम्हाला कायम. पण हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा. काय नवऱ्याला सांगा, नवऱ्याला सांगा. नवरा नाहीये मला. मग तो करा आणि मग त्याला सांगा. मग बघा केवढा फरक पडेल का तो. तुम्ही फालतूगिरी नकोय अजिबात नाही. तुम्हाला लाज कसं वाटत नाही हो सगळं बोलायला. बापूस तुझ्या हाताखाली काम करते ना, हाताखाली काम करते ना, ही तुझी लाज करते. आता माझ्या समोर हिला शिक्षाच दे. हिला ना बाथरूम मध्ये ना कोंडूनच ठेव. अरे ह्याला पहिल्यांदा ती बाथरूम मध्ये कोंडायला हवंय. नाही याची आयस ह्याला बाथरूम मध्ये कोंडून ठेवते. बरं चला असंच पाहिजे. ह्याला बाथरूम मध्ये कोंडायलाच हवं. हो झालं ह्यालाच काय मला पण कोंडून ठेवते. काय आहे 3-4 तास तरी कोंडून ठेवते. हा जरा गणितात कच्चा आहे ना त्याच्यामुळे गणित येत नाही म्हणून याला कोंडून ठेवते. हा. पण तुमचं गणित फार उत्तम आहे. आता मी- कंपनीचा बॉस आहे असं सांगितलं ना तुम्ही. थांबा जरा. नाव काय रे तुझं? माझं सचिन गावडे. सचिन का? हा बाप आहे ना तुझा प्रभाकर मोरे? आमा गावडे आणि मोरे बापले कसे काय असू शकतात? कसे म्हणजे तो आमच्यात आणि निर्मात्यांमधला करार आहे. कळले की आम्ही थोडं राजबिंडा या समीर चौगुले सारखं आणि प्रसाद खांडे सारखं. हे दोघं राजबिंडे आहेत. तुम्ही बाजूला बसलात की दिसतात राजबिंडा. काय म्हणून ना आम्ही त्या निर्मात्यांना बोललो आमच्या कॅरेक्टरची नावं तुम्ही बदलू नका. त्याच्यामुळे आम्हाला लोक ओळखतात का नाही. काय समजली. बघितला माझा बापूस केवढा हुशार आहे. म्हणून एवढा मोठ्या कंपनीचा हा मालक आहे. हो? हा? बापूस हिला आवरा पण माहित नाही म्हणून सांगतो हिला कंपनीत बाहेर काढून टाक. नाही तसं नाही. म्हणजे काय ती माझ्या हाताखाली जरी काम करत असती ना तरी मी तिला माझ्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे. काय समजलं. कसं आहे पीडित महिला आहे ना ती. त्याच्यामुळे तिला आपण पिडायचं नाही. टेन्शन केवढं आहे. हा अजून बिल्डिंगची वशी मिळाली नाही आहे. आणि काय आहे बाई जरी सरबरीत असली ना तरी गरीब आहे का नाही. मी आणि गरीब. मला वाटलं मी आणि सरबरीत मोरे म्हणा. बस पाया पडतो याच्या समोर काही बोलू नका. व घरात पण इज्जत द्यायचं नाही तर मला प्लीज. घरात नाही इथे पण इज्जत काही राहणार नाहीये तुमची. कळलं की नाही. इथे पण काही इज्जत राहणार नाहीये. बॉस आहात ना तुम्ही. हो. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आपल्याकडे 100 फ्लॅट्स आहेत. ते आपल्याला 80 लाख रुपयांनी विकायचे. बर. 6% आपण त्याच्यावरती त्यांना डिस्काउंट देणार आहोत. डिस्काउंट. हं? आपल्याला नेट प्रॉफिट किती होणार आहे जरा दाखवा फळ्यावर मला. मी दाखवू सगळं. हो मग बॉस आहात ना कंपनीचं. दाखवा फल्यावर दाखवू सगळं. फळ्यावर दाखवा. जगात कुठे दाखवा. दाखवा चला. ठीक आहे हरकत नाही. मला काय मला सगळं माहिती आहे का. मी म्हणजे तसा हुशार पहिल्यापासून ना. लिहा तिथे. इथे लिहू. हुशार. म्हणजे 100 फ्लॅट आहेत आपलं. किती लाखाला विकायचं. 80 वाजा 80 लाख. 80 लाख. आता त्या 100 मधनं 80 लाख वाजा कसं करायचे. हा इथं पूज्य वाढवायला लागतील. एक हातचा एक पूज्य घेता इथं. हा बरोबर. अजून एक घ्यायला लागेल. कमी पडतात नाही काय. 12 1 3 9 8 5. ओके बरं डिस्काउंट किती आहे. 6%. 60% ना. 60% गुणिले 6. गुणिले? हा गुणिले 6 वरचा एक हिरो घेतला ह्याच्यात काय 1/12 दिसत नाही ना. 6 नाही ते शून्याला कोण किंमत देत नाही आली माहिती तुला. हा काय तुला काय कळतं याच्यातलं. बरं गुन्हे 6 60 बरोबर आहे. म्हणजे जवळ 55 करोड 347 लाख जमलं. एवढं नेट प्रॉफिट होईल. 55 करोड 347 लाख एवढं प्रॉफिट आपल्या कंपनी. एवढं प्रॉफिट आहे 55 करोड. हो बा. एवढं प्रॉफिट होऊ शकतं मोरे. काय सांगता तुम्ही? काय रे बापू तू केवढा हुशार माणूस आहेस रे. मी आवऱ्या आकडे काढलंस. आवडा. अरे मला साधा 1 ते 10 आकडे काढता पण येत नाही आणि तू आवऱ्या आकडे काढलंस. अरे ते सगळे आवरे आकडे आहेत ना ते चुकरे आहेत. चुकले ते सगळे. हे असं बापूस तुमच्या हाताखाली काम करते ना ही तुमची चूक करते. हिला ना प्रभाकर अँड सन्स कंपनीमधून ना काढूनच टाकला पाहिजे. प्रभाकरन नाही परांजपे. परांजपे. कोण परांजपे. मी परांजपे असेल ना मग. अरे आहेच मी. माझ्या बापाची कंपनी आहे ती मी चालवते. कळलं. बापाची कंपनी माझ्या. तुझ्या. हो. बापाची. हो.
बापूस हा? जाम डेंजर बाई दिसते आई हा, हो. हिचा ना आपल्या कंपनीला डोला आहे. बोला आखे हे फोडून टाकेन ते आखे. बापूस डोला उघड का रे आणि ना कंपनीत बाहेर काढ. तसं पण आहे ना ही कंपनीच्या नावाला बट्टा आहे बट्टा. हा. मी बट्टा आहे कंपनीच्या नावाला. मी माझ्याच कंपनीच्या. तपास बट्टाने तर काय त्या दिवशी कसं नट्टा फट्टा करून कंपनीच्या पार्टीला आच्ची 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 करून नाचत होती. हे असं नाचत होते मी. आजची 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 नाचत होते मी तिथे. कच्ची कच्ची माहिती तुला नाचत होती तू. हं? तुला हे माहित नाही तुला हे माहित नाही. तू त्याशी दारू पिऊन माझ्या बापाच्या अंगावर ओकलीस हे पण विसरलीस. मोरे तुम्ही कुठली कुठली बिलं माझ्या नावावर फाडलेत? हं? काय काय सांगितलं तुम्ही तुमच्या मुलाला? तुम्ही ना दोघं जण बाहेर जा. मोरे प्लीज प्लीज बाहेर जा तुम्ही. निघायत ना आत्ताच्या आत्ता निघायत ना. काय निघा धमकी कोणाला देता हो? मला धमकी देता हो तुम्ही? ए दिली हा कंपनी, दिली कंपनी तुला. आपल्याला काय कमी आहे कमी आहे हा? अरे अशा 4-5 कंपन्या काढीन देऊन टाकीन वाटून टाकीन सगळ्यांना. काय समजली? बघितला माझा बापूस केवढा दिलदार आहे. नाही? अरे असाच मागच्या वर्षी एकाला अशा फालतू माणसाला अशीच एक कंपनी देऊन टाकली. अरे पण बापूस असाच दरवर्षी प्रत्येकाला कंपनी वाटत गेलास मग अशी फालतू माणसं सोकावतील. ए कुणाला फालतू म्हणतो रे? हा तुझा बाप आहे ना तो कर्मचारी आहे या कंपनीत, कळलं? बापूस कर्मचारी म्हणजे कर्मचारी म्हणजे मालक. म्हणजे ज्याच्या हाताखाली कर्म करण्यासाठी 4 माणसं असतात ना त्याला कर्मचारी म्हणतात. का नाही? काय समजलं? बापूस मला पण कर्मचारीच बनायचं आहे. करेक्ट आहे, तुझी तीच लायकी आहे. तुम्ही निघा दोघांनी इथेपर्यंत. हा निघतो काय घाबरत नाही. निघा मग पहिल्यांदा. ह्या कंपनी तुम्हाला चाल पहिल्यांदा. हॅलो मॅरेज काउन्सिलर हँडसम ओंकार राऊत स्पीकिंग. गपरे ओंक्या, आई बोलते. आई बोल आई. काय झालं? अरे काल बघायला आलेल्या मुलीने पण नकार कळवला रे. शिवानी सुर्वेनीही नकार कळवला. ठीक आहे ठीक आहे काय? तू स्वतः मॅरेज काउन्सिलर आहेस ना, तुला असा मुली नकार द्यायला लागल्या तर कसं व्हायचं रे ओंक्या? ठीक आहे गाई, जिकडे पिकतं तिकडे विकत नाही असं म्हणतात ना, ते हेच आहे. नको तू काळजी करूस, होईल काहीतरी. मी बघतो. मला सांग तू जेवलीस का? हॅलो जेवलीस का? वर आई सुद्धा रिप्लाय देत नाहीये मला. सर पुन्हा एक नकार. तू काय फेस रिडिंग करून आलायस? हा शिकून आलायस फेस रिडिंग? सर मला सवय झाली आता हळू. मुद्द्याचं बोल. सवय झाली आहे. येस सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर आजची सर शेवटची अपॉइंटमेंट आहे. कपल बाहेर आले, पाठवून देऊ का आत? हा दे आता काय. येस सर. बे कसा आहे कपल? हा मुलगा आहे. मुलगी. लगेच पाठव. लगेच भांडतायत थोडं. लगेच पाठव. बर सुंदर. नमस्कार. बसा ना, बसा. प्लीज बसून घ्या तुम्ही. या हॅव अ सीट. सर प्लीज बसून घ्या. हा नाव काय तुमचं? माझं नाव शिवाली. ओ हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे. हा राहू दे. तर शिवाली मॅडम आणि गौरवजी काय मदत करू तुमची? पाठ खाजून देता का? हे साबण लावून द्या पाठीला. घ्या साबण लावून द्या. काय काउन्सिलर आहात ना, दुसरी काय मदत करणार आहे? ओहो स्मार्ट. 2 वर्ष झाली आहेत सर आमच्या लग्नाला. म्हणजे ओंकारजी, येस म्हणजे काही रसच राहिला नाहीये हो संसारात. रटाळ झालाय सगळं. आणि
अनरोमॅन्टिक माणूस आहे, एक नंबरचा अनरोमॅन्टिक. मी हो तू. म्हणजे तुम्हाला सांगते, एकेकाळी आम्ही रात्रभर व्हिडिओ कॉलवर बोलत बसायचं आणि मी झोपून जायचे आणि मी सकाळी उठल्यावर हा मला गुड मॉर्निंग बोलून नंतर झोपायचा. वा. आणि आता मी बाजूला झोपलेली असते तर ते अदाशासारखं 10 मिनिटात नाही का थाळी संपवतात, ते रील्स बघत बसतो हा सोशल मीडियावर. तू रोमॅन्टिक. हा तुम्हाला सांगतो, हिला बी जेव्हा बाईकवर घेऊन फिरायचो ना, तर नाकाने माझ्या मानेला गुदगुल्या करायची. मीला म्हटलं आपण लोणावळ्याला जाऊया का, तर म्हणायचं थोडं पुढं करत करत गोव्याला घेऊन जायची. आता निव्वळ काकूबाई झाली आहे, जरा घराच्या बाहेर घेऊन गेलं ना हिला मळमळतं. आम्ही परत घरी येतो. स्पाइसच राहिली ना आमच्या आयुष्यात. ओके. हो स्पाइस राहिलं नाहीये त्याच्यामुळं. माझ्यामुळे हो. झालं नाहीये, गौरव. प्लीज गौरव, माझं नाव ठेवू नका. मला आवडतही नाही. प्लीज भांडू नका तुम्ही. टिश्यू घ्या. मला पण द्या. हे घ्या. मला तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे, काही काळजी करू नका. मला करेक्ट प्रॉब्लेम लक्षात आला. आणि पहिला म्हणजे तुमच्या दोघांकडे, म्हणजे तुम्हा कपलकडे बघितल्यावर पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे कसं. उभी राहा एक मिनिट. म्हणजे आमच्याकडे बघू तुम्हाला असा कसा प्रश्न पडला कसं म्हणून. कसं म्हणजे एवढी सुंदर बायको असताना नवरा कंटाळू कसा शकतो असा प्रश्न. अच्छा. मी जर तुमच्या जागी असतो ना गौरवजी, तर मी यांना कुशीत घेऊन खिडकी बाहेरचा चंद्र दाखवला असता आणि हळूच त्यांच्या कपाळावर माझे ओठ ठेवले असते आणि तिकडे झोपून गेलो असतो. आणि सकाळी जेव्हा डोळे उघडल्यावर मला ही दिसली असती ना, तिच्या गालावरचे केस हळुवारपणे मागे करून एक हलकं चुंबन मी दिलं असतं. मी बोलताय ते बरोबर आहे, फक्त हिला इमॅजिन करून बोलू नका, माझी बायको आहे. ऑफकोर्स नाही. Yes, yes. आय एम सो सॉरी. नाही, आय एम सो सॉरी. हा, मी कुठे होतो. माझे गालावरचे केस मागे करून चुंबन देत होता. तर बादल मधला बॉबी देओल काय बोलतेस. नाही चिडू नका तुम्ही प्लीज. अरे काय हे उत्तर देतेस त्याला तू. अहो नाही त्या मला सांगत होत्या ना मी कुठे होतो, तेवढाच आहे. एवढं काय. मला आत्ता तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे, काही काळजी करू नका. हे बघा, तोडणं काय लगेच होतं, एक सही केली तुम्ही मोकळे झालात, पण निभावणं टिकवणं हे कठीण आहे. अहो सिंपल असतो, वीण असतो ना तो असा दोन्ही बाजूने असा खेचायचा नसतो, दोघांनी मिळून अलगदपणे तो रफू करायचा असतो. बापरे, किती छान बोलता हो तुम्ही. नाही मी गोष्टी छान करतो सुद्धा. आपले जेव्हा सिटिंग्स वाढतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आपल्या सिटिंग्स मध्ये मी कुठं आहे. तुम्ही असणार ना. ते तुम्ही असणारच आहे. असं म्हणा ना, आपले सिटिंग्स आपल्या सिटिंग्स वाढतील तेव्हा. नाही कसं आहे गौरवजी, मी तुम्हाला उदाहरण देतो. एक बघा, आता एक बाळ आहे, लहान बाळ आहे, त्याचे वडील त्याला जत्रेत घेऊन जातात. तो खुळखुळा बघतो. होय मग मला खुळखुळा पाहिजे, हट्ट करतो, रडारड करतो. मग शेवटी त्याला वडील तो खुळखुळा देतात. बाळ 2-3 दिवस त्या खुळखुळ्याबरोबर खूप खेळतं, खूप मज्जा करतं आणि काही दिवसांनी त्याला त्याचा कंटाळा येतो आणि तो खुळखुळा टाकून देतो. सेम असंच झालंय तुमचं. खुळखुळा आता जुना झालेला आहे. लक्षात घ्या गौरवजी. तुम्ही जे बोलताय ते ऐकता स्वतः. काय बोलताय ते खुळखुळा जुना काय बोलताय तुम्ही यार. अहो तुम्ही उदाहरणात अडकू नका गौरवजी, तुम्ही पर्सनली नका घेऊ. बरं ठीक आहे, सोडा. मी ह्यांचं सांगतो की तुम्ही बागेत जाता, बागेत गेल्यावर तुम्हाला गुलाब दिसतं. हा, गुलाब दिसल्यावर तुम्ही ते जबरदस्तीने तोडता, पण त्याची काळजी घेता, त्याला पाणी घालता नाही. त्याला तसं काही करत नाही म्हणून ते सुकतं आणि सुकलेल्या गुलाबाचं आपण काय करतो, आपण ते फेकतो. एक मिनिट, हिला उदाहरण देताना गुलाबाचं आणि मला खुळखुळ्याचं. पण तुम्ही उदाहरणात नका अडकू. मी देताय तुम्ही त्याची उदाहरण. मला जे म्हणायचंय ते लक्षात घ्या. मुळात असं तोडायचं नसतंच गुलाब कधी. जबरदस्ती त्याला कुंडीत राहू द्या, त्याला त्याचं पालन पोषण करा, त्याच्याकडे एकटक बघत राहा. कळलं का. हा, मग दुसरा येईल गुलाब तोडून घेऊन जाईल, आपल्याला काय मिळणार, काटा. मिळू दे काटा मिळालाच पाहिजे. मुळात तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या हातात जो गुलाब आहे ते आपल्याला शोभून दिसतोय का. गुलाबाला नाही कळत, गुलाबाला काहीही कळत नाही आपण कोणाच्या हातात जाणार किंवा कोणाच्या हातात नाही जाणार. कळतं का शिवालीजी. नाही कळत. घ्या. नाही कळत गुलाबाला की आपण कोणाच्या हातात गेलोय म्हणून. प्लीज रडू नका. हे माझं पण हीच अवस्था झाली. ठेव तिकडं. हरकत नाही. मला हा जो हलका पॉझिटिव्हनेस दिसला बघा यांच्यात आता,
हाच हवा होता. तर जवळ न्यायचा, जवळ न्यायचा, आता लक्षात ठेव. हा जपून ठेवा, हा पॉझिटिव्हनेस जपून ठेवा, मला हाच हवा आहे. म्हणजे अहो तुम्हाला कळत नाहीये का? म्हणजे हे बघा बाळ, आता तो खुळखुळा दिलेला बाळ, खुळखुळा त्यांनी फेकून दिलाय. आता त्या खुळखुळ्याबरोबर जर दुसरं बाळ खेळायला लागलं तर आपल्या जुन्या बाळाला राग येतो, त्याला त्या खुळखुळ्याबद्दलचं प्रेम अजून वाढतं. असंच आपल्या माणसांचं आहे ना. आपल्या बायकोवर कोण दुसरं तारीफ करत असेल, लगेच पुरुषाला राग येणार, लगेच त्याला प्रेम असं उफाळून येणार. कळतंय का? नाही, पण ओंकारची पॉझिटिव्हनेस मुळे अनेक संसार उद्ध्वस्त होताना बघितले. आय नो पण मी एक ट्रिक करूया, म्हणजे? माझ्यावर विश्वास आहे. हो. आपण एक ट्रिक करूया. मला जे शिवाजींबद्दल 4-5 ज्या काही चांगल्या गोष्टी आवडल्या त्या मी सांगतो, मग बघूया काय होतंय. प्रॅक्टिकल करूया ना. चालेल. हा चालेल. नाही शिवालीजी, तुम्ही किती सुंदर आहात, किती सुंदर आहात. म्हणजे सुंदर हा शब्द पण जस्टिफाय करत नाहीये तुमचं सौंदर्य. मला खरं तर तुम्हाला चिकणी मी मोबाईल फेकी ना म्हणायचं आहे, पण मी म्हणणार नाही. हा, कारण चिकणी म्हणून मला तुमच्या सौंदर्याला उथळ नाही करायचं. तुमचं सौंदर्य म्हणजे असं स्वाभाविक सहज सौंदर्य आहे. म्हणजे असं कष्टच नाही आहे तो. ऊपर वाले ने मतलब बहुत समय लेके आपको बनाया है शिवाली जी. अरे जहां नजर जाए वहां दिल आ जाता है. हे डोळे नाही आहेत, हा एक निळाशार समुद्र आहे ज्यात मला उडी मारून नखशिखांत भिजावंसं वाटतंय. हिसाबात राहा भाई. गौरव, काउन्सिलर आहेत ते आपले. ये चाहिए. काउन्सिलर आहेत ते. तर तू डोळ्यामध्ये उडी मारायची आहे. नका तुम्ही भांडू नका. फुर्सत से बनाने वाले ने. मला हेच हवंय. हा पॉझिटिव्हनेस बाहेर आला पाहिजे, हा बाहेर आला पाहिजे. अरे मी 4 वाक्य काय बोललो ते बघा किती पॉझिटिव्ह झालेत. मी तुमचा हात हातात घेतला ना, मग तर बघा. काय हात हातात घेत. घ्या, दोन्ही घ्या. अरे काय हो, काय हात आहे हो हा. हे हा काय हात आहे. हा त्याला मुलायम हातांवर रेशमाच्या मुलायम धागांनी मोर काढावासा वाटतोय. एवढा सुंदर हात आहे हो तुमचा. हात सोड. मी ना तुझ्या मखमली जागेवर चापकाने 2 बदकं काढी ना. तुम्ही शांत व्हा. बापरे. तू चालताना लोकांना असं वाटतं की राजहंस येतोय म्हणून. लक्षात ठेव. तुम्ही शांत व्हा ना. शांत नको. तू माझ्या बायकोचा हात जर धरलास तर लक्षात ठेवा भाई. बापरे ओंकारजी, लक्षात ठेव तू. मी कॉलेज नंतर आता बघते गौरवला इतका पॉझिटिव्ह. हो की नाही? हो की नाही? मग ओंकी जी, हैंडसम ओंकी जी, अगर आप मुझे बाहों में ले लेंगे तो. अरे यार बहुत मजा. अरे मी तुला मारून टाकी ना. गौरवजी हा तुला काय तिकडे जायचं का? अगं अहो ऐका हे प्लॅन्ड आहे सगळं. हीच तर तुमची परीक्षा आहे ना. कसली परीक्षा ही? एकच मिनिटं थांबा. ही परीक्षा. तुम्ही बसा इथे. तू बस घेत. नाही बसा ना, तुम्ही बसा. मी सांगतो. शिवालीजी, विल यू डान्स विथ मी? येस ऑफ कोर्स. येस म्युझिक. नाही हे काय करताय? सॉरी. बस. शिवा घरी चल. मला जोराचं प्रेम आलं. घरी चल. असं करू नका. नाही मला जोराचं प्रेम आलंय. तू घरी चल. नाही चल घरी. एक मिनिट. हे काय ही हा मिठा मारतोय. लांब राहतो बाबा. अहो लांब नाही, ही प्रोसेस आहे ना. ही कसली प्रोसेस आहे बे? तुम्ही काय एवढे चिडताय? घाबरत तुमच्या प्रेमाच्या विजलेल्या शेकोटीवर मी फक्त फुंकर मारतोय, बाकी काही करत नाहीये. त्या शेकोटीचं लाकूड चड्डी टाकून तुझ्या. कळलं काय? हा नाग्या. गौरव पुरे झालं. तू का बस. गौरव ते आपली मदत करतायत. मदत करतात. हा शेकोटी माझी ऊब तू घेतोयस. अहो तसं नाहीये गौरव गौरवजी, ते आपली खरं. मदत करतात. हा. अरे पण मला एकट्याला चिलीज पिरवतो. तुला पण व्हायला पाहिजे ना यार. हा? बरं मला पण डान्स करायचा आहे. तुम्हाला म्हणजे dance- हिला जेलस फील होईल. एकच मिनिट. आता मी पण करतो डान्स. मला होय, चालणार आहे. तुला चालणार आहे. तू मला चालणार आहे. अरे जळशील तू असा माझा ए डान्स. बाबा आत ये तू. आत ये लवकर. मला पण डान्स करायचा. होय कर. हो. हे तुम्हाला डान्स करायचा आहे ना? हा मला या. पण डान्स करायचा आहे. येस सर. हा बने नाच.
काय कोणा बरोबर? हा नाचेल ना तो म्युझिक. निखिल वा निखिल वा. हा कुठला डान्स आहे? अरे ह्याला आणि मला बघून कोण जेलस फील करणार आहे मी यार? झाले तू झालीस? मी झाले की हा डान्स मला का नाही येते यार? मॅडम डोंट वरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम. 7 ते 9 मी डान्स क्लास पण घेतो मॅडम. अय्या. एक काम करा, माझं हे कार्ड घ्या, तुम्ही 9:30 वाजता या. 7 ते 9 क्लास आहे ना, 9:30 ला कशाला? नाही ते सगळ्यांमध्ये कॉन्शियस होतील ना, मी वेगळी बॅच घेईन त्यांची. ही कुठली पद्धत आहे यार? नाही. जेलस फील व्हायला पाहिजे, ही कुठली पद्धत आहे? अहो पण बरोबर बोलतोय तो. कसं आहे, मेन्स आणि वुमन सायकोलॉजी वेगवेगळी असते ना. कसली? पुरुषांचं कसं असतं, बायकांचं कौतुक केलं की पुरुषांना राग येतो, जेलस फील होतं. बायकांचं तसं नाहीये, बायकांचं उलट आहे. पुरुषाबद्दल म्हणजे त्यांच्या नवऱ्याबद्दल वाईट बोललं ना की त्यांना जरा फील होतं, जेलस फील होतं आणि मग प्रेम वाढतं. येस सर, येस करेक्ट. माझ्याबद्दल झालं असं. म्हणजे मला नाकेवरच्या पोरांनी खूप मारला एकदा, तुडवला. त्याच्यानंतर माझी गर्लफ्रेंड माझ्याबरोबर खूप चांगलं वागायला लागली, जास्त प्रेम करायला लागली. वर्क होते. नाही आपण हे वर्क करूया. बने आपण खोटं का होईना गौरवजींबद्दल वाईट बोलूया. सर यांच्याबद्दल चांगलं बोलणार का काय? चेहरा बघितला की कुकर फेकून मारावासा वाटतो. नाही खरंय. नाही एवढा सुमार चेहरा आहे ना, एवढा सुमार चेहरा आहे. साधा रिक्षावाला पण नाही म्हणत, म्हणजे रिक्षावालाही नाही म्हणेल याला, एवढा सुमार चेहरा आहे. खरं तुला माहिती आहे, वडापावच्या गाडीवर ते शिळेपाव घेतात आणि म्हणजे उरलेले शिळेपाव उद्यासाठी चटणी बनवतात. तसं आहे, देवानी चांगली माणसं बनवली, उरलेले जे अवयव होते ना त्यांनी याला बनवलेलं आहे. खरं आहे सर, हे असे चेहरे आणि प्लॅस्टिकची पिशवी यांच्यावर बंदी आणली माझी मुंबई. पहिल्या खरंच बंदी आणा आधी, खरंच बंद करा. त्या भिकाऱ्यानं गप्पा करा. किती बोलताय मला? तुमच्या बापाचं खातो का मी? एवढं बोलाल मला? अहो नाही बस लय प्रेमाने चल घरी. मला घरी जायचंय. ऐका त्या जेलस होताय, थांबा जरा. जेलस होताय? तुम्ही जेलस होताय ना शिवालीजी? नाही. सर मी तुम्हाला सांगतो सर, ऐका, माझं जर ह्याच्यासोबत लग्न झालं असतं ना तर हनीमूनच्या दिवशी मी दूध प्यायला असतो आणि ग्लासाच्या घशात टाकून याला मारला असता. खरं तर मला हे सुचलं नाही, सुहागराच्या रात्री नाही सुचलं. अरे पण तुझ्या बरोबर मी लग्न का करू? जाऊ दे ना. जेवढं प्रेम होतं ना ते सगळं संपलंय, मला नाही राहायचं अबे काय केलंस बे तू? जरास उलट झालेलं आहे. उलट नाही ना, तू मुद्दा उलट केलंय. तुझा डोळा माझ्या बायकोवरती भिकाऱ्या. मला सरळ करून ते सगळं करत आहे तुझं. आपण काहीतरी करू ना. आपण काहीतरी करू. आपण बघूया काय आपण. मला नाही करायचं याच्याशी. कसा दिसतो? मला नकोय. शिवालीजी असं कसा दिसतो म्हणजे? मोबाईल दाखव रे, बघू दे मला कसा दिसतो म्हणून. एवढं ओरडशील? हा बे शिवालीजी असं नका करू. जाव्या ना घरी. ऐका, असं करू नका. आपण समजूया ना त्यांना. अरे काय समजशील तू आता? नाग्या झालं ते संपलं ना, आता काय समजू राहिला? थोडं ओंकीवर ओरडू नको. हँडसम हँडसम ओंकीवर ओरडू नको. तू याच्या बाजूने बोलतेस? शट अप. चलो ओंकी, कहीं दूर जाते हैं आसमान के छाव के नीचे, आणि माझं काय मग? जहाँ पे ऐसे लोफर लोग ना हो. शिवा, अगं शिवा पण आपलं खरं आहे. बघून घे. शिवा थांब रे, काउन्सिलर. काय जात आहेत? खरं तर तुमचा चेहरा बघायचा नाही सर, पण ठीक आहे, जात आहे जाऊ दे सर. मी तुम्हाला सांगतो, मी डान्स शिकतो सर, माझावाला 1 नंबर डान्स आहे सर. अरे कुठली क्रिएटिव्हिटी आहे? 12 मिनिटात कोणी येतं माझी बायको गर्लफ्रेंड घेऊन जाते, तुमची क्रिएटिव्हिटी आहे?